थांबा. हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्ही तुमचं स्वतःचं नातं खराब करू शकता. कारण मे 2026 मध्ये कन्या राशीसाठी खूप सेन्सिटिव्ह फेज सुरू होत आहे. मित्रांनो, हा साधा राशी भविष्य नाही, हा वॉर्निंग आहे. कारण या महिन्यात एक छोटी चूक सुद्धा तुमचं रिलेशनशिप तोडू शकते. आणि खरं सांगायचं तर तुम्ही सध्या जी सिच्युएशन हँडल करत आहात त्यात अननोईंगली तुम्हीच काही गोष्टी बिघडवत आहात. थांबा, इथेच बहुतेक लोक चूक करतात. कारण त्यांना वाटतं ते बरोबर आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये ते सिच्युएशन खराब करत असतात. पण काळजी करू नका, कारण आज तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी मिळणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की पुढचं पाऊल कसं टाकायचं. आज आपण 5 अशा पॉइंट्सबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या लव्ह लाईफचा डिरेक्शन पूर्णपणे बदलू शकतात. आणि शेवटचा जो भाग आहे तो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, खास करून जर तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर. कारण या महिन्यात रिझल्ट स्टेबल नाहीत. कधी आशा दिसेल तर कधी पूर्ण निराशा जाणवेल. आणि हाच ट्रॅप आहे. आणि एक छोटा संकेत दिसतोय की समोरची व्यक्ती अजूनही तुम्हाला ऑब्झर्व्ह करत आहे, पण तुम्ही तो सिग्नल इग्नोर करत आहात. आणि हाच तुमचा सर्वात मोठा मिस्टेक ठरत आहे, कारण तुम्ही रिॲक्शन देण्याऐवजी सायलन्स निवडत आहात. आता लक्ष द्या, कारण मे महिन्याचे पहिले 11 दिवस तुमच्यासाठी डेंजर झोन आहेत, जिथे एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते. जाणून बुजून नाही होणार, ती अननोईंगली होणार आहे. आणि हाच खरा धोका आहे. कारण तुम्हाला वाटेल तुम्ही नॉर्मल बोलत आहात, पण समोरच्याला ते हर्ट होऊ शकतं. आणि एक चुकीचा शब्द तुमचं बिल्ड केलेलं सगळं कनेक्शन एका क्षणात तोडू शकतो. थांबा, पण इथेच एक पॉझिटिव्ह ट्विस्ट आहे. 11 मे नंतर सिच्युएशन हळूहळू बदलायला सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीचा काळ कठीण आहे, पण नंतर थोडा रिलीफ मिळणार आहे. आणि हाच तुमचा अपॉर्च्युनिटी झोन आहे. पण लक्षात ठेवा, हा फास्ट रिझल्टचा काळ नाही, हा कंट्रोल आणि पेशन्सचा काळ आहे. आणि जे लोक पेशन्स ठेवतील तेच पुढे जाऊ शकतील, बाकीचे मध्येच हार मानतील. आता एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय अवॉइड करता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण या काळात चुकीचं काही केलं तर नुकसान होईल, पण काहीच केलं नाही तरी सिच्युएशन वाचू शकते. आणि म्हणूनच हा महिना ॲक्शनपेक्षा अवेअरनेसचा आहे. तुम्ही जितके कॉन्शियस राहाल तितकं तुम्ही सिच्युएशन कंट्रोल करू शकता. आता पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण सिंगल लोकांसाठी एक हिडन ट्रूथ समोर येणार आहे. तुम्हाला वाटत असेल की या महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल का, तर उत्तर थोडं सरप्राइझिंग आहे. कारण सुरुवातीला मिस्टेक होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे कनेक्शन बिघडू शकतो. पण जर तुम्ही सावध राहिलात तर तुम्ही सिच्युएशन रिव्हर्स सुद्धा करू शकता आणि पुढच्या महिन्यांसाठी स्ट्रॉंग बेस तयार करू शकता. म्हणूनच या 11 दिवसांना लाईटली घेऊ नका, कारण इथेच तुमचं फ्युचर ठरत आहे. एक छोटा कंट्रोल तुम्हाला पुढच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि एक छोटा इगो तुम्हाला पुन्हा सुरुवातीला आणू शकतो. त्यामुळे रिॲक्शन देण्याऐवजी ऑब्झर्वेशन करा, बोलण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी कोणता हिडन रिस्क तयार होत आहे आणि कोणती एक चूक नातं पूर्णपणे तोडू शकते. त्यामुळे पुढचा भाग स्किप करू नका, कारण इथेच तुम्हाला रिअल ट्रूथ समजणार आहे. आता आपण बोलणार आहोत त्या लोकांबद्दल जे अजून सिंगल आहेत, पण त्यांच्या मनात एक स्पेसिफिक व्यक्ती आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्ही त्या व्यक्तीला आधीच मनात जागा दिलीये, फक्त बाहेर व्यक्त करण्याची वेळ अजून आलेली नाही. आणि मे महिन्याच्या सुरुवातीपासून तुमच्या फीलिंग्स हळूहळू वाढू लागणार आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त अट्रॅक्शन नाही तर रिस्पेक्ट सुद्धा वाढत आहे. आणि हा एक स्ट्रॉंग संकेत आहे की कनेक्शन बनू शकतो. पण थांबा, इथेच बहुतेक लोक चूक करतात, कारण ते घाई करतात आणि चुकीच्या वेळी पुढचं पाऊल टाकतात. आणि त्यामुळे रिजेक्शन मिळतो. आणि तुमच्यासाठीही हीच रिस्क आहे, कारण पहिल्या 11 दिवसांत टायमिंग तुमच्या बाजूने नाही. त्यामुळे या काळात जर तुम्ही काही मोठा डिसिजन घेतला तर उलट परिणाम होऊ शकतो. पण 11 मे नंतर सिच्युएशन हळूहळू बदलायला सुरुवात होते. तुमची एनर्जी स्टेबल होते आणि तुम्हाला स्वतःला जाणवेल की आता गोष्टी थोड्या कंट्रोलमध्ये येत आहेत. आणि इथेच तुमच्यासाठी एक छोटा पॉझिटिव्ह फेज सुरू होतो, जिथे तुम्हाला लगेच मोठं यश मिळणार नाही, पण स्मॉल स्मॉल प्रोग्रेस दिसू लागेल. आणि हाच प्रोग्रेस तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल आणि कनेक्शन हळूहळू बिल्ड होऊ लागेल. आणि एक महत्त्वाचा संकेत असा आहे की समोरच्या व्यक्तीकडून काही इनडायरेक्ट सिग्नल्स येऊ शकतात, जसं की अचानक मेसेज येणं किंवा कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन सुरू होणं. आणि हे सिग्नल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण तेच तुमच्यासाठी ग्रीन सिग्नल असतात. पण थांबा, इथे एक चूक अजून होते. लोक हे सिग्नल्स इग्नोर करतात किंवा ओव्हरथिंक करतात आणि त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी मिस करतात. त्यामुळे तुम्हाला इथे बॅलन्स्ड अप्रोच ठेवावी लागेल, ना जास्त घाई ना पूर्ण सायलेन्स. आणि एकदा तुम्ही हे बॅलन्स साधलं की तुमचं बॉन्ड हळूहळू स्ट्रॉंग होऊ लागेल.
आणि जरी हा महिना फायनल रिझल्ट देणार नाही तरी हा तुमच्या फ्युचर रिलेशनशिपसाठी स्ट्रॉंग बेस तयार करणार आहे. त्यामुळे हा काळ लाईटली घेऊ नका, कारण इथे घेतलेले डिसिजन्स पुढच्या महिन्यात रिझल्ट देणार आहेत. आणि आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी कोणता हिडन कॉन्फ्लिक्ट तयार होत आहे आणि का काही नाती अचानक तुटण्याच्या स्थितीत येऊ शकतात. आता आपण बोलणार आहोत त्या लोकांबद्दल ज्यांचं आधीपासून रिलेशनशिप चालू आहे आणि सुरुवातीला एक चांगली गोष्ट दिसते की तुमचं बॉन्ड अजूनही स्ट्रॉंग आहे आणि कनेक्शन पूर्णपणे तुटलेलं नाही. पण थांबा, इथेच एक हिडन प्रॉब्लेम सुरू होत आहे. कारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून तुमच्यात इगो क्लॅश आणि कम्युनिकेशन गॅप वाढण्याची शक्यता आहे. आणि ही छोटी छोटी इश्यूज हळूहळू मोठ्या मिसअंडरस्टँडिंगमध्ये बदलू शकतात आणि तुम्हाला कळणारही नाही की नातं कधी वीक झालं. आणि इथेच सर्वात मोठा रिस्क तयार होतो, कारण सुरुवातीला वाटतं की ही छोटी गोष्ट आहे, पण पुढे जाऊन ती मोठा कॉन्फ्लिक्ट बनते आणि काही केसेसमध्ये सिच्युएशन इतकी बिघडू शकते की तुम्ही एकमेकांशी बोलणं सुद्धा टाळू शकता. आणि म्हणूनच या काळात रिॲक्शन देण्याऐवजी कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून 1 ते 11 मे दरम्यान तुम्हाला जास्त सावध राहावं लागेल, कारण हा काळ सेन्सिटिव्ह आहे आणि मॅरेज किंवा लॉंग टर्म कमिटमेंटबद्दल प्रेशरसुद्धा वाढू शकतो, ज्यामुळे अप्स अँड डाऊन्स आणखी वाढू शकतात. पण थांबा, इथे एक रियालिटी चेक आहे. काही लोकांच्या मनात एक्स्ट्रा थॉट्स येऊ शकतात की काहीतरी नवीन सुरू होईल का किंवा दुसरीकडे अट्रॅक्शन तयार होईल का. पण स्पष्ट सांगतो, हा फक्त मनाचा इल्युजन आहे आणि जर तुम्ही या इल्युजनमध्ये अडकलात तर तुमचं एक्झिस्टिंग रिलेशनशिप आणखी कमजोर होईल. आणि त्यामुळे तुमचं फोकस एका गोष्टीवर असायला हवं, स्टेबिलिटी टिकवणं आणि बॅलन्स राखणं. आणि जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर रिॲक्ट केलं नाही आणि शांतपणे हँडल केलं तर हाच काळ तुमचं नातं मजबूत करू शकतो. आणि इथे एक सिंपल रेमेडी सुद्धा काम करू शकते. जर तुम्ही तुमचं माइंड काम ठेवलं आणि अननेसेसरी आर्ग्युमेंट्स टाळले तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये एनर्जी शिफ्ट होईल आणि ट्रस्ट परत बिल्ड होऊ लागेल. आणि जसं ट्रस्ट वाढेल तसं बॉन्ड पुन्हा स्ट्रॉंग होईल आणि सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल. पण लक्षात ठेवा, रिस्क अजूनही पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे सतत कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. आणि आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग येतो, जिथे सगळं बदलू शकतं. कारण आता आपण बोलणार आहोत नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनबद्दल, जिथे गेम खरंच बदलतो. आता आपण येतो त्या भागावर ज्याची सगळे वाट पाहत होते. जे लोक सध्या नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. कारण सुरुवातीला तुम्हाला खूप कन्फ्युजन जाणवेल. तुमचं मन एक सांगेल आणि अहंकार दुसरं काही सांगेल. आणि हाच इंटरनल कॉन्फ्लिक्ट तुम्हाला थांबवतो. पण थांबा, इथेच गेम बदलायला सुरुवात होते. कारण मिड मंथ नंतर तुमच्या एनर्जीमध्ये बदल होतो आणि तुम्ही हळूहळू कॉम्प्रोमाइज मोडमध्ये जाऊ लागता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोरची व्यक्तीसुद्धा त्याच एनर्जीमध्ये येते आणि इथेच रियुनियनचे संकेत तयार होतात. आणि एक स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे की अचानक मेसेज येईल किंवा भेटण्याची संधी तयार होईल. पण इथे एक मोठी अट आहे. जर तुम्ही इगो सोडला नाही आणि पास्ट पकडून बसलात तर ही संधी तुमच्या समोरून निघून जाईल. कारण हा काळ खूप रेअर आहे आणि अशी टायमिंग वारंवार मिळत नाही. त्यामुळे डिले करू नका, योग्य वेळ साधा आणि एक छोटं पाऊल पुढे टाका. कारण हेच पाऊल तुमचं नातं पुन्हा जिवंत करू शकतं. आणि जे लोक क्लॅरिटीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतील त्यांना सक्सेस मिळण्याची खूप स्ट्रॉंग शक्यता आहे. आणि युनिव्हर्स सुद्धा त्यांना सपोर्ट करणार आहे. त्यामुळे फिअर सोडा, इगो सोडा आणि पुढे चला. कारण हा तुमचा रियुनियन मोमेंट असू शकतो आणि हा डिसिजन तुमचं पुढचं आयुष्य बदलू शकतो. आणि दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी 6 वाजता.